the topic as the immunity pack from DXN. इम्युनिटी पॅक फ्रॉम DXN म्हणजे DXN चे प्रोडक्ट खाल्ल्यानंतर इम्युनिटी एवढी वाढत जाईल की इम्युनिटी तुमची स्ट्रॉंग होत राहील, बिल्ड होत राहील आणि स्पेशल इम्युनिटी असेल ही. बूस्ट युअर इम्युनिटी. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर मरेपर्यंत दवाखाना नको असेल, मरेपर्यंत निरोगी राहायचं आहे, मरेपर्यंत डिसीज फ्री लाईफ एन्जॉय असं जर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची असते इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती. ती वाढवण्यासाठी आपण DXNच्या सोबत आपण जर रेग्युलर प्रोडक्ट खात राहिलो तर आपली इम्युनिटी कशी स्ट्रॉंग होत राहील याची पूर्ण तुम्हाला आज माहिती मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं ह्युमन बॉडी अँड इनक्रेडिबल मशीन. सगळ्यात महत्वाचं की आपलं शरीर एक खूप म्हणजे अद्भुत मशिनरी आहे बनवलेलं आणि हे असं कोणालाही कधी कॉपी कॅट करता येणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं आणि आजच्या काळामध्ये हे आपलं आपण आरोग्य जपायलाच पाहिजे, हे आपल्याकरता खूप महत्वाचं आहे. तर आवर बॉडी इज अ मच मोर अमेझिंग मशीन दॅन एनी मॅन मेड मशीन. मानवाने आतापर्यंत जे काही शोध लावलेत, जे काय अगदी हेलिकॉप्टर, विमान, रॉकेट, रेल्वे काय जे बनवलं असेल त्या सगळ्यापेक्षा अद्भुत अशी मशीन म्हणजे स्वतःचं मानवी शरीर. आणि मानवी शरीर तयार होत असताना सगळ्यात महत्वाचं एका सेल पासून तयार झालं, सेल नंतर टिश्यू झाले, टिश्यू मधनं ऑर्गन झाले, नंतर झाल्या आपल्या सिस्टम आणि सिस्टम नंतर झालं बाळ. 9 महिने 9 दिवसानंतर एक बाळाचा जन्म झाला. तर सगळ्यात महत्वाचे आपली DXNचं प्रत्येक प्रोडक्ट काम करणार आहे पेशीवरती. पहिल्यांदा पेशी, पेशीमधून पेशींचा समूह, त्याच्यानंतर अवयव, त्याच्यानंतर यंत्रणा, नंतर एक छोटं बेबी म्हणजे बाळ आणि मग त्या बाळाचा पुढे झाला सगळ्यात माणूस. तर सगळ्यात महत्वाचं पेशीचं आरोग्य म्हणजे काय? पेशीचं आरोग्य म्हणजे नेमकं काय असतं की थोडक्यात सांगायचं जर झालं तर थोडक्यात निरोगी पेशी जर असेल तर तुमच्या निरोगी पेशींचा समुदाय असतो. त्याच्यानंतर निरोगी पेशींचा समुदाय असेल तर तुमचे सगळे अवयव निरोगी राहतील. जर तुमचे अवयव निरोगी असतील तर तुमचं शरीर निरोगी असायला लागेल. म्हणजे सगळ्यात महत्वाचा बॉडीचा बेसिक काय असेल तर पेशी. DXNच्या व्यक्ती फक्त पेशीबद्दल बोलतात. DXNच्या व्यक्ती रोग आणि आजाराबद्दल बोलण्याकरता वी आर नॉट डॉक्टर्स. आपण डॉक्टर नाहीये. पण सगळ्यात महत्वाची आजाराची सुरुवात पहिल्यांदा कुठं होते? पेशीमध्येच. डॉक्टर आजार शोधतात कधी? ऑर्गन मध्ये झाल्यानंतर. त्याच्या अगोदर तो पेशी लावायला लागलाय. म्हणजे पहिल्यांदा सेल मधलाच टॉक्सिक मटेरियल बाहेर काढून टाकलं तर पुढे जाऊन ऑर्गन आपले हेल्दी ऑटोमॅटिक राहणार आहेत. म्हणजे DXN काम करतं रूट लेवलला, मुळावरती जाऊन काम करायला लागतं आणि आपली बॉडी चांगल्यात चांगली राहायला लागेल. आता हे बघा, आपलं शरीर म्हणजे आजारी का पडतं आणि आपल्या बॉडीत पेशी निरोगी कशी असते? इथं नीट ती आकृती किंवा फिगर तुम्ही चेक करू शकता. अनहेल्दी सेल म्हणजे काय? जो सेल हार्ड आणि रिजिड आहे म्हणजे असा फ्लेक्झिबल नाही, कठीण झालाय, टणक झालाय आणि त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जे खाता ते पचत नाही किंवा ते शोषून घेत नाही किंवा त्याच्या अंगीच लागत नाही आणि त्याच्यामुळं जे तुम्ही खाल्ले पिल्ले ते नीट पचलं पण नाही आणि बॉडीतनं वेस्ट पण बाहेर जात नाही, म्हणजे आतल्यात बॉडीत अडकायला लागले. त्याला म्हणतात की काय मग आपण एक रोगी सेल किंवा खराब सेल. हेल्दी सेल म्हणजे काय? जे मी खातोय ते बॉडीला पचतंय आणि बॉडीला पळतंय आणि त्या पेशीच्या अंगी पण लागतंय आणि मग जे अंगी लागलंय बॉडीने आपलं चांगलं काम केलं, पचन चांगलं झालं की आपल्या संडास मधून, युरिन मधून, तुमच्या फुफ्फुसातल्या सर्दी कफा वाटे किंवा लेडीच्या गायनिक पेड मधून वेस्ट प्रोडक्ट जे वेस्टेज आहे ते वेस्टेज मधनं बाहेर गेलं पाहिजे. मग आता हे पेशी किंवा कशा काम करतात? सगळ्यात महत्वाच्या आपल्या त्वचेच्या पेशी असतात ना, त्या दर 28 दिवसांनी पेशी परत परत तयार होत असतात. जुन्या पेशी निघून जातात. दर 28 दिवसांनी त्वचेच्या पेशी निघून जातात. लिव्हर सेल, लिव्हर म्हणजे काळीज, ओके, 500 दिवस त्याला चेंज व्हायला प्रोसेस लागते, 500 डेज, ओके. त्याच्यानंतर पोटातलं सेल म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं काहीतरी खाऊन आलाय तर 3 दिवस लागतात. म्हणजे एक मटन तुम्ही खाताय, नॉनव्हेज खाताय, 3 दिवस पचायला लागतील तुम्हाला. 3 दिवस पर्यंत पोटामध्ये बॅक्टेरिया तुमच्या तसेच राहू शकतात. RBC, ओके, RBC म्हणजे तांबड्या रक्तपेशी पुनर्निर्मिती व्हायला 120 डेज कालावधी असतो. एक पेशी 120 दिवस कार्यरत बॉडीमध्ये राहते. 100 दिवसानंतर त्या पेशींचं लाईफ संपतं आणि परत तुम्हाला नवीन हिमोग्लोबिन, नवीन RBC बॉडी तयार व्हायला लागतात. पांढऱ्या रक्तपेशी
फक्त काही तासापुरते असतात, त्यामुळे परत परत बॉडीमध्ये येत राहिलं पाहिजे. ते जर इन्फेक्शन झाले की डायरेक्ट त्या डॅमेज व्हायला लागतात, आणि इन्फेक्शन जर वाढत गेलं तर तुमच्या धपाधप WBC वीक व्हायला लागतात, आणि मग तुम्हाला इन्फेक्ट होतं. 4000च्या खाली गेलं की फूड पॉइझन, इन्फेक्शन, ताप यायला सुरुवात व्हायला लागेल तुम्हाला. आणि जर 11, 12, 13च्या वरती गेल्या तर तुम्हाला मे बी इट विल बिकम अ कॅन्सरस, असं काहीतरी होऊ शकतं. WBC खूप महत्वाचे, ते मिलिटरी आहे आपल्या बॉडीच्या आतमधली, त्यामुळे मिलिटरी सांभाळणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या शरीरामध्ये दर मिनिटाला 100 मिलियन पेशी मारतात. 100 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. केवढा मोठा कारखाना आहे, आणि त्या कारखान्याची आपणच आपली काळजी करत नाहीये. मग इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती, जर तुमची बॉडी थोडी पॉवरफुल असेल तर तिथे म्हणजे थांब, नो एंट्री तुला, अजिबात. म्हणजे सगळ्यात महत्वाची इम्युनिटी आपली स्ट्रॉंग असायला पाहिजे. द बॉडी कॅन हील इटसेल्फ. सगळ्यात महत्वाचं, घाबरून जाऊ नका. आपल्या शरीरामध्ये एवढं मिलिटरी भरली आहे, अगदी राफेल विमान सुद्धा, रॉकेट सारखी विमान पण आपल्या बॉडीमध्ये, डिफेन्स मेकॅनिझम आपलं तंदुरुस्त आणि स्ट्रॉंग आहे. हे जर असेल तर बॉडी स्वतःहून स्वतःचं आरोग्य अबाधित ठेवते. फक्त काय होतं माहितीये का, वी हॅव अंडर एस्टिमेटेड द बॉडी नॅचरल एबिलिटी. तुम्हाला खात्रीच वाटत नाही की आपल्या बॉडीची नैसर्गिकरित्या जी क्षमता आहे ना, तिच्याबद्दल तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट केलंय. नाही, मग काय झालं की लगेच डॉक्टर, काय झालं की लगेच घाबरून जाता. सगळ्यात महत्वाचं, मोस्ट पीपल विल टेल यू दॅट डॉक्टर्स डोंट नो मच अबाउट न्यूट्रिशन. डॉक्टरलाच माहित नाही न्यूट्रिशन म्हणजे पौष्टिक तत्व काय खाल्ल्यानंतर तुमची इम्युनिटी चांगली स्ट्रॉंग होऊ शकते. आणि हे 100% खरं आहे. अँड आय शुड नो, आय एम अ डॉक्टर अँड आय रिसिव्ड ऑलमोस्ट नो एज्युकेशन. मी डॉक्टरकीचा अभ्यास करत असताना ऍलोपॅथी डॉक्टरला विचारला, एमडी शिकलाय किंवा अजून काहीतरी तुमचं MBBS झालंय, तुम्हाला न्यूट्रियनचं नॉलेज दिलंच जात नाही. फक्त ऍलोपॅथी, अँटीबायोटिक ह्याच नॉलेज जास्तीत जास्त दिलं जातं. पौष्टिक तत्वांचं नॉलेज त्यांना मिळतच नाही, आणि जी खाल्यानंतर बॉडी आपली नॅचरली चांगली होत असते. आणि सगळ्यात महत्वाचं, अगदी गेल्या 10-15 वर्षात ते माहित पडलंय, म्हणजे डॉक्टर लोकांना किंवा ह्या मेडिकल सायन्सला काय माहिती पडलंय, की फक्त मागच्या 10-15 वर्षात असं माहित पडलंय की न्यूट्रिशन प्लेज अ मेजर रोल इन सपोर्टिंग द प्रोडक्शन अँड ऍक्शन ऑफ बोथ द सेल्स अँड द सोल्युबल फॅक्टर्स ऑफ द इम्युन सिस्टम. म्हणजे फक्त मागच्या 10 वर्षात असं लोकांना माहित पडलंय की जर तुमच्या खाण्यामध्ये चांगली पौष्टिक तत्व राहिली तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली होऊ शकते. हे कोण करतं प्रतिकारशक्ती चांगली? प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, अँटीऑक्सिडंट, तुमच्या बॉडीतले एक आपण त्याला काय म्हणूया, फ्री रॅडिकल्स, म्हणजे जे चुकीचे तुमच्या बॉडीमध्ये अशा काहीतरी विकृती बॉडीत जातात, त्यांना डॅमेज करण्याकरता आपल्या बॉडीत पाहिजे अँटीऑक्सिडंट, स्कॅव्हेंजर म्हणू आपण त्याला. इसेन्शियल फॅटी ऍसिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, गुड कोलेस्ट्रॉल अँड सर्टन विटॅमिन्स, जीवनसत्व अँड मिनरल्स, खनिज क्षार, हे जर माझ्या रेग्युलर खाण्यामध्ये राहिले तर माझी प्रतिकारशक्ती प्रचंड चांगली वाढू शकते. हे एक पुस्तक अवेलेबल आहे मार्केटमध्ये, रेडी स्ट्रँड, MD डॉक्टर. तो काय सांगतो, व्हॉट युअर डॉक्टर डझंट नो अबाउट न्यूट्रिशनल मेडिसिन मे बी किलिंग यू. डॉक्टरला जर माहिती नसतील न्यूट्रिशनल मेडिसिनचा फायदा होऊ शकतो, तर असे डॉक्टर फक्त अँटीबायोटिक देऊन तुम्हाला मारतील. ओके, म्हणजे तुम्ही वर जाल बिनकामाचे. त्यामुळं हे डॉक्टरांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या सिलेबसला जरा चॅप्टर नव्हताच, त्यामुळे कित्येक लोक आम्हाला म्हणतात, सर डॉक्टरांना दाखवू का DXNचे प्रोडक्ट? त्यांच्या सिलेबसला गॅनोडर्मा नाहीच आहे, मग त्यांना काय दाखवणार? इट इज अ फूड, इट इज अ मेडिसिन, इट इज अ न्यूट्रिशनल. नुकसान काही सुद्धा नाही. त्यामुळं DXNचे प्रोडक्ट हे अन्न आहे, हे फूड सप्लिमेंट आहे. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांच्या अँटीबायोटिक सोबत खाऊ शकता, ह्याची काही भीती बाळगण्याची अजिबात गरज नाहीये. मग स्वच्छ शरीर राहायला आपल्या बॉडीला काय पाहिजे होतं? स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, चांगलं जेवण, दररोज व्यायाम. पण आता तुम्हाला तर माहितीच आहे, मी सांगायची काही गरज नाही. हवेत केमिकल आहे, पाण्यात केमिकल आहे, तुमच्या अन्नामध्ये युरिया, सुफला, केमिकल, शेतात काय काय फवारण्या केल्यात, प्रिझर्वेटिव्ह टाकलेत, टिकवायचा प्रयत्न केला जातो. आणि व्यायामाला तुमच्याकडे वेळ नाही, तुम्ही सगळे खूप बिझी माणसं झालाय. त्याच्यामुळे काय झालं, याचा दुष्परिणाम म्हणून आपण आपली बॉडी कमजोर पडली, आणि तुमच्या खाण्यापिण्यातनं पण पोषक तत्व बॉडीमध्ये कमी चाललीत, आणि केमिकलचा भरमार चालली आहे. ओके, आणि ह्याचा परिणाम काय झाला की तुमच्या जेवणामधनं पोषक तत्व कमी गेल्यामुळं तुमच्या बॉडीत पचायला तसे डायजेशन चांगलं मिळालंच नाही, आणि केमिकल भरपूर वापरलं गेलं. याचा परिणाम काय झाला की तुम्ही आता बघितलं, एखाद्या मुलाला तुम्ही एका हातात सफरचंद द्या आणि एका हातात चांगला बर्गर द्या, तो काय खाईल? पहिल्यांदा बर्गरच खाणार तो, सफरचंद बाजूला ठेवतो, फ्रुट्स खातच नाही तो. आणि हे सगळं कुपोषित प्रोडक्ट आपण, माल नरिश प्रोडक्ट आपण खात राहतो, त्यामुळे आपलं इम्युनिटी कमी होत जाते.
बच्चा अगर पढ़ाई में पीछे है तो हो सकता है कुपोषण इसके पीछे. जर मुलं सारखे सारखे आजारी पडतात, वयानुसार त्यांची उंची वाढत नाही, ताकद वाढत नाही, हमेशा अशी मंद, सुस्त, चिडचिडी राहतात, याचा अर्थ ती मुलं कुपोषित आहेत. त्यांच्या खाण्यापिण्यात काहीतरी न्यूट्रिशनल प्रोडक्ट येत नाही. ओके. आणि जर तुमची मुलं सारखे सारखे आजारी पडतात, तर याचा अर्थ मुलांच्या खाण्यापिण्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. एक असतं जेवणातला अभाव आणि एक असतो स्वभाव. अभाव म्हणजे काय? या पोरांना जेवायलाच मिळत नाही आणि ही मुलं स्लिम ट्रिम असतात, खाण्यापिण्या वाचून कुपोषित झालीत. आणि एक असतो स्वभाव, कोला खातोय, पिझ्झा, बर्गर किंवा काहीतरी बटाटा चिप्स हे रेग्युलर खाण्यामध्ये. त्याच्यामुळे स्वभाव झालाय खाऊन खाऊन मोठा मोठा आणि अभावामुळे झाली ती कमजोर किंवा किरकोळ मुलं. तर आता आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी काय सांगतात, की कुपोषण राष्ट्रीय शरम वाटते आपल्याला, की मी तुम्हाला सांगतो, की आपला नंबर पाकिस्तान आणि बांगलादेशच्या मागे आहे कुपोषणामध्ये. एवढे भारतामध्ये कुपोषित मुलं आहेत. 42% म्हणजे 100 मधली 42 मुलं कुपोषित आहेत. एवढं कुपोषण बॉडीच्या आतमध्ये वाढत वाढत चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, लेट युअर फूड बी युअर मेडिसिन. तुम्ही जे आता दररोज जेवण करता ना, हे औषधासारखं असायला पाहिजे. हे कोण सांगतं? हिपोक्रेट्स, ज्यांनी मॉडर्न मेडिसिन शोधून काढलंय ती व्यक्ती. आणि आपण स्वस्थ राहायला आपल्या बॉडीमध्ये दररोज 46 पोषक तत्व जायला पाहिजे. आता मी तुम्हाला काही पोषक तत्वांची माहिती सांगतो. व्हिटॅमिन ए. जर व्हिटॅमिन ए आपल्या बॉडीत कमी पडलं तर तुमची नजर कमजोर होते. आणि त्याची लक्षणं काय दिसतात? तुम्हाला नजर कमी व्हायला लागते किंवा तुम्हाला रातांधळेपणा आपण त्याला म्हणू शकतो, किंवा कधी कधी कम्प्लीट नंबर चष्म्याचे वाढत वाढत जातात. ह्याच्या अर्थ व्हिटॅमिन ए बॉडीमध्ये कमी पडलंय. व्हिटॅमिन B1 ची जर कमतरता असेल तर बेरी आजार होतो. म्हणजे वीक मसल्स किंवा अगदी थोडी एनर्जी, काम केलं की लगेच दमतात, म्हणजे त्यांच्या अंगात पॉवरच नाही. थोडं काम पडलं की ह्यांना लगेच वीकनेस येतो, कमजोरी येते, थकवा येते. त्यात व्हिटॅमिन B1 ची कमतरता आहे. व्हिटॅमिन सी ची कमतरता म्हणजे काय? स्कर्वी आजार होतो. स्कर्वी आजार म्हणजे हिरडीमधनं रक्त येत राहतं किंवा तुम्हाला काहीतरी जखम झाली, मुक्का मार लागला आणि ते बरं व्हायला बरेच दिवस वेळ लागतो. याचा अर्थ बॉडीत व्हिटॅमिन सी ची कमतरता आहे. त्याच्यामुळे आजार झाले असतील, पटपट रिकव्हरी पाहिजे असेल तर व्हिटॅमिन सी बॉडीमध्ये जायला पाहिजे. व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर काय होतं? रिकेट्स, त्याला मराठीत म्हणायचं मुडदूस. याने काय होतं? म्हणजे हाडं तुमची मऊ व्हायला लागतात, बेंड, आणि मग पोटाचा नगरा आणि मुलांची उंचीच वाढत नाही. याचा अर्थ व्हिटॅमिन डी चा प्रॉब्लेम आहे. कॅल्शियम जर कमी बॉडीला पडलं तर काय होतं? तुमची हाडं कमजोर राहतात, हाडं चांगली वाढत नाहीत, बळकटी येत नाही आणि दात लवकर लवकर किडायला लागतात. ओके. त्याच्यानंतर आयोडीनची कमतरता जर असेल तर गॉयटर, म्हणजे आपण इथं बघितलंय बघा, काही लेडीज असतात त्यांचा गळा मोठा व्हायला लागतो. गळा एक प्रकारचा आपण त्याला थायरॉइड म्हणू शकतो, पण मिठाच्या कमतरतेमुळे झालंय. म्हणजे ग्लॅन्ड्स इन द नेक अपियर सॉलन, तुमच्या आपण काय म्हणून मानेमधल्या ज्या ग्रंथी असतात त्या सुजायला लागतात आणि मग त्यांना काय होते? अशा मुलांना मेंटल डिसेबिलिटी, म्हणजे मुलांना आपण काय म्हणू, मेंदूचे आजार किंवा मानसिक त्रास त्यांना काहीतरी व्हायला लागतो अशा मुलांना, फक्त मिठाच्या कमतरतेमुळे असं होतं. त्याच्यानंतर आयर्नची कमतरता, अॅनिमिया, अशक्तपणा, रक्त कमी अंगामध्ये राहतं, अशी वीक राहायला लागतात. मग हे सगळं तुम्हाला खायला कुठे मिळेल? एकत्र स्पिरुलिना तुम्ही जर खाल्ली तर हे ए गेलं, B1, B2, B6, B12, सी, डी, कॅल्शियम, आयोडीन, आयर्न सगळं बॉडीमध्ये आलं. मग सगळ्यात महत्वाची, जर मी स्पिरुलिना खायला सुरुवात केली तर हे कोण खायचं? कासव खायचं. कासव, समुद्री शेवाळ खायचं. आणि कासव जगतं किती वर्ष? 350-400 जगतं. देव मासा खातो. देव मासा एवढा मोठा असतो ना, बोटी एवढं त्याचं वजन असते, एका फाईट मध्ये बोट पाडून टाकतो अख्खी. आणि यांचं आयुष्यमान भरपूर असतं. जलचर प्राणी हे सगळं शेवाळ खातात, म्हणजे स्पिरुलिना खातात. आणि पहिल्यांदा जलचर प्राणीच तयार झाले, नंतर मनुष्य जात जन्माला आली आहे. म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत शेवाळ आहे, हे आपल्या खाण्यामध्ये स्पिरुलिना राहिली पाहिजे. त्यात असतो फायकोसायनिन आणि त्याच्यामुळे त्याला ब्लू कलर येतो. आणि हे काय करतं? तुमचं लिव्हर आणि तुमची किडनी चांगली ठेवतं. आता बघा बऱ्याच पेशंटला लिव्हरचे आजार आहेत. फॅटी लिव्हर, एजीपीटी, एजीव्हीटी, लिव्हर सिरोसिस, दारू खूप लोक पितात, केमिकल बॉडीतलं बाहेर पडत नाही, डिटॉक्स होत नाही. याचा अर्थ लिव्हरचा काहीतरी आजार, गॉल ब्लॅडर स्टोन, पित्ताशयात कडे व्हायला लागतात. किडनीचे आजार लोकांना होतात, क्रिएटिन वाढत जातं, ब्लड युरिया वाढत जातो, कमरेच्या खालच्या भागाला सूज येते, बीपी वाढत राहतो, त्याची लघवी चांगली होत नाही, किडनी स्टोन व्हायला लागतात, मूतखडे व्हायला लागतात, प्रोस्टेट ग्लँडचे आजार व्हायला लागतात. त्याच्यामुळं हे सगळं चांगलं राहायला तुम्ही स्पिरुलिना खायला पाहिजे. त्याच्यामुळं तुमचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे उत्सर्जन चांगल्यात चांगलं व्हायला लागेल. त्याच्यानंतर क्लोरोफिल, इट इज ऑफन रेफरन्स टू ऍज अ ब्लड ऑफ प्लांट्स,
म्हणजे माणसाला कसं रक्त पाहिजे, तसं झाडाचं रक्त म्हणजे क्लोरोफिल. झाडाचं रक्त म्हणजे क्लोरोफिल. नीट समजून घ्या. ब्लड ऑफ प्लांट. इट इज ऑलमोस्ट आयडेंटिकल टू अनदर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल टोटल इसेन्शियल टू हाय लाईफ फॉर्म्स. म्हणजे क्लोरोफिल तुमचे हे कच्चं रक्त आपण त्याला म्हणूया, त्याचं पक्क रक्त करायला हिमोग्लोबिन मध्ये कन्वर्ट होण्यासाठी हे खूप फायदेशीर असतं. त्याच्यामुळं स्पिरुलिनामध्ये क्लोरोफिल खूप मात्रेमध्ये आहे. त्याच्यामुळं स्पिरुलिना जर तुम्ही खाल्ली, तुमच्या अंगातलं रक्त वाढायला लागेल. आणि निम्मे आजार महिलांना कशामुळे येतात? अंगात रक्तच नाहीये. त्याच्यामुळे स्पिरुलिना भरपूर खात राहा, तुमच्या अंगातलं रक्त चांगलं वाढायला लागेल. क्लोरोफिल कॅन बी कन्वर्टेड इनटू हिमोग्लोबिन अँड इट इज दस अ ट्रिमेंडस बिल्डर ऑफ अ हेल्दी ब्लड सप्लाय. तुमच्या बॉडीला पुरेसा रक्त पुरवठा होण्याकरता स्पिरुलिना खाणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये अजून काय असतं? अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड जर तुमच्या बॉडीमध्ये पुरेसे असतील तर ते काय करतात माहितीये का? विच कंबाईन टू फॉर्म प्रोटीन्स. बॉडीमध्ये प्रोटीन चेन बनवायला मदत करतात. आणि प्रोटीन चेन जर बॉडीमध्ये चांगली बनायला लागली तर तुमच्या मसल बिल्ड होतील, तुमची उंची चांगली वाढायला लागेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागेल, तुमचे केस चांगले वाढायला लागतील, तुमची नजर चांगली राहायला लागेल, किंवा सेक्स पॉवर ज्याला आपण म्हणतो, स्ट्रेंथ, स्टॅमिना, एनर्जी, पॉवर, झिंगाट, म्हणजे किती पण काम केला तरी दमणार नाही, किती खेळला तरी तो उत्साही राहायला लागेल, किती अभ्यास करू वाटायला लागेल. त्याच्याकरता मेन असतात अमायनो ऍसिड्स. प्रोटीन खाल्लेली पचायला किंवा प्रोटीन फॉर्मेशन बनण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीमध्ये सगळ्या प्रकारचे इसेन्शियल अमायनो ऍसिड फक्त एकट्या स्पिरुलिनामध्ये आणि 11 नॉन इसेन्शियल म्हणजे सगळे अख्खे अमायनो ऍसिड तुम्हाला स्पिरुलिना खाल्ल्यानंतर मिळायला लागतील. म्हणजे परिपूर्ण पॉवर पॅक तुमच्याकडं अन्न मिळायला लागलं. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं आहे स्पिरुलिनामध्ये, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अनाउन्स सल्फोलिपिड्स फ्रॉम ब्लू अल्गी लाईक स्पिरुलिना. हे एड्सचा व्हायरस, म्हणजे आपण म्हणतो ना एड्स कुठला आजार झाला की त्याला अँटीडोट पाहिजे ना, अँटीडोट. जसा आता करोना आला पण सापडतच नाही अँटीडोट त्याला नेमका कुठला द्यायचा. तसा ज्या लोकांना एड्स झालाय त्यांना स्पिरुलिना भरपूर खायला द्या. अँटीडोट आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आपण रिड्यूस करू शकतो. याच्यानंतर नीट बघा समोर काय लिहिलंय. 1993-95 मध्ये रिसर्च झालाय, म्हणजे फक्त रिसर्च होऊन झाली 25 वर्ष. स्पिरुलिनामध्ये काय सापडलं त्यांना? पॉलिसॅकॅराइड्स. आणि पॉलिसॅकॅराइड्स कशामध्ये? स्पिरुलिनामध्ये. इन्क्रीज टी सेल काउंट, म्हणजे फायटर सेल बॉडी मधले वाढवतो, WBC बिल्ड करायला मदत करायला लागतं, प्रतिकारशक्ती तुमची चांगली वाढवतो. अँड रेज डिसीज रेजिस्टन्स, म्हणजे कुठलाही रोग होण्यापासून बॉडीचा इम्युनिटी बिल्ड करण्याकरता, रेजिस्ट करायला, रोगाला विरोध करण्यासाठी स्पिरुलिना तुमच्या बॉडीमध्ये खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे पॉलिसॅकराइड त्याच्यात भरपूर आहे. तुम्हाला स्पिरुलिना भरपूर खायचे आहेत. सध्या तर कोरोनाचा कालावधी आहे, महामारी चालू आहे, पावसाळा सुरू झालाय, सर्दी, जुलाब, ताप, थंडी, हा तापला, तो तापला, हे सगळं जर व्हायचं नसेल तर स्पिरुलिना मजबूत खात राहा. याच्यानंतर याच्यात अजून काय? व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12चं काम काय? व्हिटॅमिन इसेन्शियल फॉर हेल्दी नर्व टिश्यूज अँड टू प्रिव्हेंट मेमरी लॉस. तुम्ही खाल्लं पिल्लं की वाचलं की चांगलं लक्षात राहिलं पाहिजे, अभ्यास लक्षात राहायला पाहिजे, तुमची मेमरी स्ट्रॉंग राहण्याकरता B12 तुमच्या बॉडीत असणं खूप महत्वाचं आहे. आणि अजून काय करतं? कन्व्हर्टिंग फूड इंटू एनर्जी. मी जेवतोय तर भरपूर पण माझ्या अंगीच काय लागत नाही, तर मला एनर्जीच होत नाही. त्याच्याकरता सेल रिप्लिकेशन करण्याकरता तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B12 जीवनसत्व खूप महत्वाचं आहे. अँड क्रिएटिंग द जेनेटिक मटेरियल, DNA, RNA, बघा कुठं जाऊन काम करतंय ते. म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये जर पूर्वपरंपरा काही लोकांना आजार चालत असतील, म्हणजे जेनेटिकल संधिवात, जेनेटिकल दमा, जेनेटिकल स्किन डिसीज, जेनेटिकल सोरियासिस, जेनेटिकली टाकला माणूस म्हणतो ना आपण, यांचे लवकर केस जायला लागलेत, किंवा लवकर चष्मे लागतात लहान वयात, किंवा लवकर डायबिटीस होतो, तर तसं व्हायला नको म्हणून मी जर स्पिरुलिना आत्तापासून मुलांना खायला दिल्या, मुलींना खायला दिल्या, तुमच्या सुनांना खायला दिल्या, तर तुमच्या घराण्याचे DNA RNA चेंज करायची ताकद त्याच्यामध्ये स्पिरुलिनामध्ये. हे पॉवरफुल आहे, तुम्ही भरपूर खात राहा. आणि B12चा फायदा काय होतो? ज्यांना मसल विकनेस येतो, क्रॅम्प येतात, अचानक चमकायला लागतं, ज्यांचा चालताना तोल जातो, व्हर्टी इम्बॅलन्स व्हायला लागतात, लॉस बॅलन्स जातो, बॅलन्स कोणाचा जातो? बेवडी मंडळी बघा, दारू पिला की बॅलन्स जातो की नाही? याचा बॅलन्स गेलाय. स्पिरुलिना खायला द्या भरपूर. येलो ब्लू कलर ब्लाइंडनेस, रतांधळेपणा, ज्याला पिवळा निळाचा कलर ब्लाइंडनेस आहे. मेंटल कन्फ्युजन, म्हणजे नॉट क्लॅरिटी ऑफ थॉट्स, हायपर होत राहतात, चिडचिड होत राहतात, डिसिजन येत नाही, कुठं काय बोलायचं ते कळत नाही. आणि विसराळ वृत्ती ज्यांची जास्त असते, याचा अर्थ B12 बॉडीमध्ये कमी झालंय.
आणि सगळ्यात महत्वाचं शाकाहारी लोकांना B12 खायला खूप कमी मिळतं. फक्त अख्ख्या जगातला एकमेव प्लांट आहे स्पिरुलिना समुद्री शेवाळ ज्याच्यामध्ये B12 आढळतं. कारण B12 असतं फक्त मटन, चिकन, मासे, सी फूड मध्ये. त्याच्यामुळं किंवा थोडंसं आपण म्हणूया पनीर बिनीर मध्ये थोडंसं अगदी मायनर, एवढं तर तुम्ही खात नाही. म्हणून सगळ्या शाकाहारी लोक, जैन समाज, इस्कॉन, पंढरपूरचे माळकरी, ओके, ह्या सगळ्या लोकांनी स्पिरुलिना B12 खायलाच पाहिजे, नाहीतर एवढ्या आजारांना तुम्हाला समोर जाऊ लागू शकतं. आणि 45% ऑफ व्हिटॅमिन B12 याच्यामध्ये स्पिरुलिनाच्या आतमध्ये आढळतं तुम्हाला. सिंगल सर्विंग ऑफ स्पिरुलिना कंटेन्स 45% ऑफ व्हिटॅमिन B12 which is essential blood building vitamin. रक्त चांगल्यात चांगलं पॉवरफुल बनवण्याचं जीवनसत्व B12 आहे, ते तुम्हाला ह्याच्यातनं जाऊ शकतं. त्याच्यानंतर FDA काय सांगतंय, इज अन एक्सलंट अल्कलाइन बेस्ड नॅचरल होलसम फूड. म्हणजे हे परिपूर्ण एक अन्न आहे, अल्कलाइन. बघितलं आपण, जर आपला पीएच फॅक्टर आपण काढला 1, 2, 3, 4, त्याला म्हणायचं ऍसिडिक. 8, 9, 10 त्याला म्हणायचं अल्कनोसिस. बॅलन्स काय असतं होलसम फूड, 7 ते 7.5च्या रेंज मध्ये चालणार. USFDA त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे. त्याच्या पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं जेवण जागतिक आरोग्य संघटना सांगतीये. त्याच्यानंतर स्पिरुलिना आयर्न आणि प्रोटीन से भरपूर आहे. ये बच्चों के खाने के लिए बिलकुल सुरक्षित आहे. मुलांना खायला भरपूर स्पिरुलिना द्या. त्याच्यानंतर 1 किलो पालेभाज्या खाल्ल्यानंतर जेवढे पैसे लागतात 700-800 रुपये, ती फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिना खायची आहे तुम्हाला, 2-3 गोळ्या. अशा जर स्पिरुलिनाच्या कॅप्सूल खाल्ल्या, सप्लिमेंट खाल्ल्या, टॅबलेट खाल्ल्या, तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. नासा सायंटिस्ट अंतराळवीरांचं ते अन्न आहे स्पिरुलिना. बराक ओबामा त्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे, मामा सारा ओबामा. त्याच्यानंतर स्पिरुलिना अल्कलाइन पॉवर हाऊस. पॉवर हाऊस म्हणजे फुल पॉवर, एनर्जी, ताकद, रक्त पाहिजे, व्हिटॅमिन पाहिजे, मिनरल्स पाहिजे, सगळ्याच्या सगळं तुम्हाला एकत्र मिळायला लागेल. दिस विल हेल्प युअर बॉडी टू हॅव अ करेक्ट इंटरनल पीएच. ऑटोमॅटिक रिकरेक्ट करायचं काम स्पिरुलिना करायला लागेल. त्यामुळे लोड करा. स्पिरुलिना किती करायचं तेवढा, 10, 20, 30 काय खायचं तेवढं का, नुकसान काही सुद्धा नाही. एक वेळ जीव नका, पण स्पिरुलिना खायला सुरुवात करा, नुकसान काय नाहीये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना कुठल्या कंपनीच्या खाता येते पहिलं बघा. स्पिरुलिना DXN ची कंपनी ब्रँडेड कंपनी पाहिजे. पाण्याचा पीएच चांगला पाहिजे, चांगल्या पाण्यात बनवलेला असायला पाहिजे. नाहीतर कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित पाण्यात बनवला तर त्यातलं मेटल डिपॉझिट राहू शकतं आणि मग लहान मुलांना देता येणार नाही. काही स्पिरुलिनामध्ये कलर टाकतात, प्रेग्नंट बायकांना देता येत नाही, छोट्या मुलांना देता येत नाही. पण DXN ची स्पिरुलिना अगदी प्रेग्नंट बायकांना सतत 9 महिने भन्नाट खायला द्या, काही नुकसान नाही, मुलं हेल्दी व्हायला मदत व्हायला लागेल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे वरदान आहे आपल्याकरता की डॉक्टर लिम सरांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन DXN कंपनी स्वतः स्पिरुलिना मॅन्युफॅक्चर करतं. आपला खूप मोठा प्लांट आहे पांडिचेरीमध्ये, तेलंगणामध्ये आपला खूप मोठा प्लांट आहे. तिथं मेड DXN स्वतः बनवते स्पिरुलिना. तुम्ही भरपूर खा. त्याच्यामुळं आत्ताची जेवणाची पोषक तत्वांची कमी आहे जेवणामध्ये, केमिकलचा भरपूर इस्तेमाल केला जातो. हे तर जेवणात तर होतच आहे, पण इव्हन टूथपेस्ट मध्ये पण चालू आहे. भरपूर केमिकल टूथपेस्ट मध्ये वापरतात आणि टूथपेस्ट मध्ये तुमच्या भरपूर केमिकल चालल्यामुळे काय होतं, तुमचे दात लवकर खराब होतात. अॅक्यूट पॉइझनिंग, फूड पॉइझनिंग तुम्हाला व्हायला लागतं. जन्मजात व्यंग येऊ शकतं, तुमची हाडं ठिसूळ होऊ शकतात, तुम्हाला हाडांचा किंवा लेडीजला गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. टूथपेस्ट मुळे सांगतोय मी, टूथपेस्ट मुळे प्रतिकार शक्ती कमजोर व्हायला लागते किंवा गर्भपात होतात. गर्भपात टूथपेस्ट रिझन आहे, टूथपेस्ट जास्त लावत राहणं. किंवा GI ट्रॅकचे प्रॉब्लेम, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकचे प्रॉब्लेम, अपचन, बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, फिस्टुला, पोटात आगाग होत राहतं, हे GI ट्रॅकचे आजार वाढत राहतात. लोअर IQ, लक्षात कमी राहतं, मेमरी कमी होते, वॉमिटिंग, उलट्या व्हायला लागतात, डायरिया, जुलाब व्हायला लागतात. कशामुळं, चुकीची टूथपेस्ट वापरल्यामुळं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्ही DXN ची टूथपेस्ट वापरा. आता मला तुम्ही सांगा, जब बिना, इथं मी तुम्हाला सांगितली टूथपेस्ट, आपली टूथपेस्ट वापरा, ही सगळी नॅचरल आहे. शिवाय त्यात टाकलाय गॅनोडर्मा. आपली टूथपेस्ट भन्नाट आहे, मल्टीपर्पज म्हणून तुम्ही ट्राय करू शकता. आता अजून एक तुम्हाला गंमत सांगतो, जब बिना चेहरा ढके इनको छिड़का नहीं जा सकता तो फिर इनको खाया कैसे जा सकता है. म्हणजे तुम्ही शेतात ज्या फवारण्या करताय केमिकलच्या, नाक, घा, पाक, तोंड पॅक करून फवारण्या मारताय, कारण श्वास घेतला तर तुम्ही गुदमरता, तुम्हाला आजार होतात माहितीये. अरे ते तर पिकावर मारलंय, तू तर पाक खातोय, सगळं दळून पीठ करून खातोय त्याचं. मग पेस्टिसाइड छिड़कने से 1000 करोड़ का फायदा होता है और नुकसान 5 लाख करोड़ का. कैसा अर्थशास्त्र है भाई.
म्हणजे 1,000 करोडचा फायदा म्हणतात की माझी पिकं चांगली राहतील. अरे पण 5 लाख करोडची लोक मरायला लागली त्याचं काय? किती पेशंट जायला लागलेत? म्हणजे छोट्याशा फायदे करता किती नुकसान करतोय आपण? हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि फॅक्टही. त्याच्यामुळं आपली ऑर्गॅनिक शेती असायला पाहिजे, ऑर्गॅनिक प्रोडक्ट असायला पाहिजे. आता एक सांगितलं मी तुम्हाला कशावरचं, जेवणातनं तुमच्या विषारी पदार्थ चालले, स्पिरुलिना खा, स्पिरुलिना हे जेवण आहे. दात घासताय तरी पण तुमच्या बॉडीमध्ये गडबड चालली आहे. मग टूथपेस्ट बदला. त्याच्यानंतर एवढंच नाही, तुम्हाला माहितीये का सगळ्यात आपल्या बॉडीतला महत्वाचा अवयव कुठला आहे? त्वचा. तुम्ही जे काही उन्हात फिरताय, अंगाला साबण लावताय, तुमची त्वचा त्याला शोषून घेतीये आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागतं, मी स्पंज पाहिलाय, स्पंज स्पंज कसा पाणी पकडून ठेवतो तशी आपली त्वचाच्या त्या लागतो, त्रास व्हायला लागतो. मग तुम्ही जर साबण अंगाला भरपूर लावताय असा मस्तपैकी फेस येईपर्यंत, पार अख्ख्या अंगाला फेस येईपर्यंत साबण लावत राहता आणि तुमच्या स्किन मधनं सगळं आतमध्ये जातं. मग आता मला सांगा, असले साबण काय कामाचे? जे तुमची त्वचा कोरडी पाडतात, अंगाला खास उठायला लागते, डोक्यात कोंडायला लागतो, तुम्हाला स्किनची इसब, खरूज, नायटा, सोरायसिस असे भयंकर आजार व्हायला लागतात. मग तुम्ही साबण बदला. आपले साबण ट्राय करा. भरपूर आपला साबण चांगला आहे, नॅचरल गॅनोडर्मा त्या साबणामध्ये टाकलाय. आणि एवढंच नाही तर मग बायका किंवा जेंट्स पण आता शॅम्पू ट्राय करतात, आय शॅडो आपण काहीतरी वापरतो, लिपस्टिक वापरताय, बॉडी लोशन लावताय, डिओड्रंट स्प्रे मारताय किंवा तुम्ही आजकाल बॉडीतला काढायचा फुल बॉडी टोन अप मसाज करताय, ब्लश वापरता तुम्ही, हे सगळं केमिकल आहे आणि सर्रास केमिकल सुरू झालंय. त्याच्यामुळं आपण छान दिसणार एक दिवसाकरता, 2 दिवसाकरता, पण केमिकल बॉडीमध्ये जाऊन आपण लवकर आपण स्वतः आजारांना आमंत्रण देतोय. खूप झालंय मॉडर्न. मग तुम्हाला शॅम्पू, त्याच्यानंतर इंटरनेट कनेक्शन असं का म्हणताय ते? त्याच्यानंतर लिपस्टिक वापरताय, नेल फाउंडेशन, डिटर्जंट, हेअर स्प्रे एवढं जर सगळं तुम्ही वापरत असाल त्रास होणार आहे. त्यामुळे हे जर तुम्हाला त्रासमुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की हा सगळा कचरा फक्त त्वचेवरती नाही थांबला तर तुम्ही श्वास घेताय, त्या श्वासात तुम्हाला अस्थमाचे अटॅक पण यायला सुरुवात झाली. आता तर करोना करोना म्हणजे तुमच्या बाजूने करोनाचा माणूस गेला, त्याच्या सानिध्यात आला, तो जर फुफ्फुसात गेला तर तिथं पण केमिकल सुरू झालंय. एवढं सगळं मग तुम्हाला नंतर अस्थमा होतो, तुमची फुफ्फुस जाम करायला लागते आणि मग तुम्हाला अस्थमॅटिक अटॅक येऊ शकतात. एवढंच नाही, हे सगळं होत राहताना तुम्ही जे जेवण करत राहता, इथं जेवणामध्ये तुमच्या मी पोटाचा आकार दाखवलाय बघा, हे तुमचं पोट दाखवलंय. काय लोक आपण म्हणतो ना मराठी भाषेमध्ये, काय गळाला येईपर्यंत खात बसलाय. मराठी म्हणून सांगू का काय म्हणतात? काय नरडीला येईपर्यंत खातोय रे बाबा तू. हे जे आपण म्हणतोय की नाही, इथं नीट दाखवलंय बघा चित्र. तुम्हाला जेवताना चतकोर चपाती, अर्धी भाकरीची भूक कमी ठेवायची, तुडुंब खायचं नाही पोट भरेपर्यंत. जर खाल्लं तर काय होतं बघा, तिथं मी पोटाच्या वरती एक डायफ्रामचा वॉल दाखवलाय, त्याला म्हणतात स्पिंक्चर वॉल. स्पिंक्चर वॉल, पंक्चर नाही म्हटलं मी, स्पिंक्चर वॉल म्हटलंय. आणि हे जर तुम्ही खूप खाल्लं तर गळ्यापर्यंत येतं आणि तो ओपन होतो आणि खाल्लेलं अन्न ब्लॉक सगळं बाहेर पडायला लागतं. नॉर्मली लोकांना कधी होतं माहितीये का? गाडीत बसल्यावरती गाडी लागते, गाडी गाडी लागते का जेवतो कशाला बिन कामाचा. आता मीटिंग चाललोय ना, त्यामुळे चांगले शब्द वापरतोय मी तुम्हाला, गोड गोड, उगीच नाही का खराब करायला नको काहीतरी. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं जेवणावरती कंट्रोल ठेवा. आणि हे तुम्ही असं जर थोडी थोडी पेस्ट तोंडात लावायची आपली, स्पिरुलिना खाऊन जा, लोड करा, तुम्हाला असा त्रास अजिबात होणार नाही. याच्यानंतर हे तुमच्या बॉडीतली तुम्ही जे भरपूर केमिकल खाताय, बाहेरचं जास्तीत जास्त खात राहा, त्यांनी तुमच्या लहान आतडं असतं ना, मोठं आतडं लहान आतडं, त्याला असे दात असतात. टर्किश टॉवेल कसा असतो आपला. आणि मग जर तुम्ही खूप असं खात गेला चिकट चिकट, आपण काय म्हणूया, रोटी खाताय, नान खाताय, तंदूर खाताय, चपाती जास्त खाताय. तुम्हाला माहितीये का चपाती आपल्या भारतातलं अन्नच नाहीये. पाव ब्रेड आपल्या भारतातलं अन्नच नाही. इंग्रज आल्यानंतर तसं झालंय. जेव्हापर्यंत आपण गहू चपाती खात नव्हतो ना, आपली लोक तगडी होती तगडी. मस्तपैकी 10-12 भाकऱ्या खायची. आता 2 भाकरी खातायत, चपात्या खात गेला आणि त्याच्यामुळे ते जे दात असतात ना नॉर्मल स्मॉल इंटेस्टाइनचे, ते बघा चपटे चपटे, कारण ते सगळं चिकट चिकट, कणिक कशी असते कणिक, चिकट चिकट व्हायला लागते. त्याला म्हणतात सेलिएक डिसीज. सेलिएक डिसीज म्हणजे
गव्हाचे पदार्थ मी जे सारखे सारखे खात राहतो त्यांनी ते वरचे जे हे असतात ना दातेरे ते सगळे निघून जायला लागतात. त्याच्यामुळे त्याला पोटाचे आजार व्हायला लागतात. त्याचं डायजेशन जास्तीत जास्त चपाती गहू खाल्ल्यावरती कमजोर होतं. म्हणून भाकरी खाण्यात ठेवा. याचा तुम्हाला भरपूर चांगला फायदा व्हायला लागेल. काय लोकांना हाय बीपीचा त्रास असतो. आता हाय बीपी म्हणजे नेमकं काय? हाय ब्लड प्रेशर इज अ साइन दॅट हार्ट अँड ब्लड व्हेसल्स आर बीइंग ओव्हरवर्कड. तुम्ही तुमच्या हृदयाला भरपूर काम देताय, त्याला आरामच देत नाही. म्हणजे तुमची झोप पुरेशी होत नाही, तुम्ही वेळेवरती जेवत नाही. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही वेळेवरती जेवत नाही, तुम्ही चांगला आराम करत नाहीये. त्याच्यामुळे तुमचं हार्ट ओव्हरलोडिंग करायला लागतं आणि याला जर वेळेची ट्रीटमेंट घेतली नाही तर हार्ट फेल होऊ शकतं. वेळेची ट्रीटमेंट घेतली नाही तर हार्ट ब्लॉक राहू शकतं आणि हार्ट डिसीज कॉन्ट्रीब्युट्स टू 75% ऑफ ऑल हार्ट अटॅक्स आणि स्ट्रोक कशामुळं? हाय बीपी होतं. एनलार्ज हार्ट, हार्ट फेल्युअर किंवा हार्ट ब्लॉकेजेस वाढायला लागतात. हे सगळं तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आहे. या सगळ्यापासून सुटका द्यायला काय खायला पाहिजे? वंडर मशरूम, गॅनोडर्मा जर तुमच्या खाण्यामध्ये आला, गॅनोडर्माचे प्रोडक्ट तुमच्या खाण्यामध्ये आले तर ह्या सगळ्या तुमच्या त्वचेचे प्रॉब्लेम, तुमच्या टूथपेस्टचे प्रॉब्लेम, तुमच्या साबणाचे प्रॉब्लेम, तुमच्या खाण्याचे प्रॉब्लेम, तुमच्या आजाराचे प्रॉब्लेम सगळ्याच्या सगळे 100% सुटू शकतात. आणि गॅनोडर्मा लुसिडम जे आपलं आहे ना, सगळ्यात महत्वाचं काय, इट इज अ मेडिकल मशरूम. ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन मध्ये ते वापरलं जातं रेग्युलरपणे, आज नाही हजारो वर्षापासून. त्याच्यावरती रिसर्च किती लिहिलेत बघा तिथं, 0.46 सेकंड, म्हणजे 1 सेकंद पण नाही, 1 सेकंद पण नाही, 0.46 सेकंड मध्ये तुम्हाला 38,60,000 रिसर्च पेपर आहेत. 38,60,000 रिसर्च पेपर गुगल वरती. एवढा मोठा गॅनोडर्मा आहे आणि तुमच्या खाण्यापर्यंत आलाय. आपलं भाग्य समजायचं आणि याच्यावरती रिसर्च पेपर कोणाकोणाचे ते पण बघा. काय आहे? रॉयल मेडिकल सोसायटी ऑफ रशियन ऑस्ट्रेलिया हे काय सांगतात, तर पेशंट ट्रबल्ड बाय साइड इफेक्ट्स फ्रॉम टेकिंग ड्रग्स लाईक अँटीबायोटिक, जे लोक भरपूर डॉक्टरांची औषधं खात राहतात, हार्मोनल सप्लिमेंट खात राहतात, यांच्यापासून सुटका होऊ शकते गॅनोडर्माचे प्रोडक्ट खाल्ले तर. याच्यानंतर हे आहे देवाचं अन्न, गॉड्स हर्ब्स, देवांची जडीबुटी. 2000 वर्षापासून सांगतायत की अन्नाच्या कॅटेगरी त्यांनी 3 केल्या. तर मेडिसिन्स आर बेसिकली क्लासिफाईड इंटू 3 वर्गवारी केल्या त्याच्या. 120 त्यातले जे जडीबुटी सांगितलं तुम्हाला, 120 ऑफ देम आर डिक्लेअर सुपिरियर, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं औषधं किंवा मेडिसिन आपण त्याला म्हणूया. 120 कसे आहेत, तर अवरेज मेडिसिन. 125 म्हणजे बिलो अवरेज आणि सुपिरियर मेडिसिन्स आर कॉल्ड गॉड्स हर्ब्स, देवांची जडीबुटी. आणि ते कशात सांगितलं मग गॅनोडर्मा काय आहे, अँड दे आर फॉर परपिट्युअल युथ अँड लॉन्जिटिव्हिटी, म्हणजे तुम्ही जोपर्यंत हेल्दी जिवंत आहे तोपर्यंत मला चांगल्यात चांगलं यौवन हेल्दी राहण्याकरता किंवा तुमची बॉडी इलास्टिक लवचिक राहण्याकरता तुम्हाला गॅनोडर्मा खाण्यात राहणं खूप महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट, हे कॅन्सरला मात देऊ शकतं. हे खायला भरपूर सुरुवात करा. आपल्याकडे एक डॉक्टर होते के जनार्दनन, आंबला रिसर्च इन्स्टिट्यूट केरळा. गॅनोडर्मा कॅन्सरच्या इलाजाकरता खूप चांगला आहे, भरपूर खायला सुरुवात करा. रेडिएशन केमो घेत असाल तरी का टाळू पण शकता, त्याच्यामुळं हे तुम्हाला खूप फायदेशीर आहे. याच्यानंतर अजून एक डॉक्टर आहे, डॉक्टर अँड्र्यू विल. ओपिनियन ऑन गॅनोडर्मा त्यांनी काय दिलाय बघा, की ऋषी गॅनो इज अ पर्टिक्युलर टू विडी अँड बिटर टू इट फूड, म्हणजे थोडंच कडवट वाटतं तुम्हाला, असे लाकडासारखे चवीसारखं ते वाटायला लागतं. इट्स गुड दॅट नाउ ऋषी मशरूम्स आर अवेलेबल. हे चहामध्ये दिले तुम्हाला, कॅप्सूल मध्ये दिले, लिक्विड मध्ये दिले. ओके, हे सगळ्यात खायचा प्रयत्न तुम्ही करा. आणि ह्याच्यावरती स्टडी काय झालाय, हे तुमची प्रतिकार शक्ती वाढवतं आणि इनिबिट्स ग्रोथ ऑफ सम मालिग्नंट ट्युमर्स. मालिग्नंट ट्युमर्स म्हणजे काय? मालिग्नंट ट्युमर्स म्हणजे जर आता आपण बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये जे लिम्फ नोड्स असतात किंवा आपल्या बॉडीतला रक्त पुरवठा मार्फत वाढत जाऊ शकतं. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, त्याच्यानंतर आपण म्हणूया की ओव्हरीज कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर, हे जे वाढत जातात, हे रक्त म्हणजे पसरत जाऊ शकतं. एक काढला की दुसरीकडे जातो, दुसरा काढला की तिसरीकडे जातो, याला म्हणतात मालिग्नंट ट्युमर्स. आणि अँड इट इज अ नॅचरल अँटी इन्फ्लेमेटरी एजंट. त्याच्यामुळे हे जर मी खात राहिलो तर ते तिथंच पॅक करून टाकतं आणि वाढत बॉडी जाणार नाही.
त्याच्यामुळे खायला सुरुवात करा. 10 गोष्टी तुमच्या खाण्यात पाहिजेत जे तुम्हाला कोविड-19 पासून बचाव करू शकतात. अशी 10 फळं खाण्यात पाहिजेत. ही जर रँक पण त्याच्या दिल्यात, कोविड-19 कोरोना पासून तुमचा बचाव करतील असे कुठले 10 फ्रुट्स आहेत तुमच्या खाण्यात यायला पाहिजेत. तर एक नंबर हे काय सांगतात, एक डॉक्टर आहेत बघा, विल्यम डब्ल्यू ली, अबाउट डॉक्टर विल्यम ली, यांचे खूप मोठा रिसर्च पेपर आहे. ईट टू बीट डिसीज, असं अन्न खा ज्यांनी आजार मारला जाईल. काय सांगितलं मी? अशी सर्जरी नका करू, असं दवाखान्यात ना जायचं, मी असं अन्न खाणार आजारच माझं अन्न मारून टाकेल. रिसर्च पेपर आहे त्या व्यक्तीचे. कॅन वी ईट टू स्टार्व द कॅन्सर, मी असं काहीतरी अन्न खाणार की कॅन्सरची उपासमारी व्हायला पाहिजे, कॅन्सर सेलचा ब्लड सप्लाय थांबवून टाकायचा, त्याची ग्रोथच पॅक करून टाकायची, त्याला उपाशी उपाशी करत मारायचा. कॅन वी ईट टू स्टार्व कॅन्सर हॅज गार्नर्ड मोर दॅन 11 मिलियन व्ह्यूज, 11 लाख व्ह्यूज आहेत त्या व्यक्तीला. याचं पुस्तक पण तुम्हाला वाचायला मिळालं तर अवश्य वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं, ही व्यक्ती काय सांगते माहितीये का, की हीच ग्राउंड ब्रेकिंग वर्क हॅज इम्पॅक्टेड मोर दॅन 70 आजार, आपल्या बॉडी मधले 70 आजार, कॅन्सर, डायबिटीज, तुमची नजर कमी झाली, हार्ट अटॅक आणि वजन वाढत चाललंय, हे फक्त जर योग्य प्रकारचा आहार तुम्ही घेतला तर तुम्ही या आजारापासून स्वतःची सुटका करू शकता. तोंडावर कंट्रोल ठेवायचा आहे, सवय चेंज करायची आहे आणि मोठ्या आजारापासून स्वतःला वाचवायचं आहे. तर ईट टू बीट डिसीज, असं कुठलं अन्न तुम्हाला खायचे ओळीने 10, ते खाल्यानंतर तुमच्या बॉडीतले आजार गायब होतील. तर त्यातलं एक नंबरला आहे मशरूम्स, आणि त्यातल्या त्यात गॅनोडर्मा. हे जर तुमच्या खाण्यात आलं तर तुमच्या बॉडीतले आजारच गायब होतील. ब्रोकली स्प्रॉट्स, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, त्याच्यानंतर डाळिंबाचा ज्यूस, ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज, ऑयस्टर ज्यूस, टोमॅटो खाण्यात पाहिजे, ग्रीन टी, त्याच्या ऋषी गॅनोटी, हे जर तुमच्या खाण्यामध्ये आलं तर आपल्या मशरूमचा चहा आहे, मशरूमची पेस्ट आहे, मशरूमचा शॅम्पू आहे, मशरूमचा साबण आहे, त्याच्यानंतर आरजीजीएल मध्ये टाकलंय, कोकोजी मध्ये टाकलंय, कॉफी मध्ये टाकलंय, सिरियल मध्ये टाकलंय. बचाव करू शकतो. त्याकरता खचून टाळ्या वाजवा की मीटिंग झाल्यावर धिंगाणा, कम ऑन डीएक्सन, नाचो भाई नाचो, मोस्ट पॉवरफुल गॅनोडर्मा, डीएक्सन गॅनोडर्मा. त्याच्यामुळे घ्या. थँक्स टू दातो डॉक्टर लिम शिओजिन. हे व्यक्ती काय परमेश्वर आहे मला माहिती नाही, पण ह्या व्यक्तीने किती वर्षांनी काय रिसर्च केला असेल, त्याला कुठनं बुद्धी झाली असेल आणि आपल्यापर्यंत ते प्रोडक्ट आणलंय. गोर गरिबांच्या पर्यंत पोहोचवणं डीएक्सनच्या लोकांचं काम आहे. बऱ्याच लोकांना हे माहितीच नाहीये, तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. गॅनोडर्मा करतं काय? हे करतं किंग ऑफ डिटॉक्सिफायर, तुमच्या बॉडीतला कचरा पूर्ण घालवून टाकतं, तुम्हाला तरुण बनवतं आणि तुमच्या बॉडीची ताकद परत मिळवून देतं. डीएक्सन गॅनोडर्मा. म्हणजे कुठले कुठले प्रोडक्टची रेंज आहे? आरजीजीएलच्या कॅप्सूल आहेत 100% गॅनोडर्मा. याचा चहा आहे आपल्याकडं, टूथपेस्ट आहे आपल्याकडं, त्याच्यानंतर कॉफी 3 in 1, कॉफी 2 in 1, गॅनो मसाज ऑइल, साबण, कोकोजी, ही आपल्या प्रोडक्टची रेंज आपल्याकडे रेग्युलर आहे. आणि कुपोषण से मुक्ती, केमिकल से मुक्ती. चहाच तुलना घराघरातल्या चेंज करा. नुसती चहानीच तुलना कित्येक बायकांनी बदलली आणि त्यांच्या कित्येक वर्ष घरात पाळणं हलत नव्हता, त्यांना मुलं झाली आहेत आपला चहानीच तुलना खाऊन. ओके, पण लगेच नंबर लावू नका, पोरं व्हायचं औषध, पोरं व्हाय असला उद्योग नाही करायचा. आपण डॉक्टर, सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीत ऍसिड जास्त होतं, तुमची बॉडीचा पीएच बॅलन्स केला, तुमच्या बॉडीला पुरेसं न्यूट्रिशन दिलं आणि मग तुमची बॉडी इम्युनअप झाली आणि बॉडीनं स्वतःचं बाळ, उगी तुम्ही टेस्टी बेबी करताय तिकडे 2.5-3 लाख रुपये घालवता, आपले स्पर्म कुणाचा माहित नाही, ओम कुणाचं माहित घेताय, तुम्हाला बाळ होत नाही, दुसऱ्या लेडीज का बाळ वाढवताय, नंतर ते तुम्हाला घेताय. उद्योग कशाला? बॉडी फिट करा ना, याच्याकरता पैसे खर्च करा ना. देवाने शरीर दिलं, हे शरीर चांगलं बनवा, चांगले प्रोडक्ट खा, व्यायाम चांगलं करा, हे खा, स्वतःची नॅचरल बाळ तुम्हाला व्हायला लागतील. त्याच्यामुळे आपले प्रोडक्ट खा, हे भरपूर फायदेशीर आहेत. कोकोनट ऑइल इज ऑफन डिस्क्राइब्ड ऍज द हेल्दीएस्ट ऑइल ऑन द अर्थ. कोकोनट ऑइल आपल्याकडे आहे, शिवाय त्याच्यात टाकलंय गॅनोडर्मा. हे जर तेल तुमच्या खाण्यामध्ये दररोज आलं, गॅनोडर्मा गुड फॉर फायर इन्फेक्शन. आता फायर इन्फेक्शन मग काय होतं? दिस ऑइल ऑल्सो कंटेन मोनोलॉरिन विच फंक्शन ऍज अन अँटीव्हायरस. हे टार्गेट करतं व्हायरसला आणि मारून टाकतं. कशा कशाला हे खात्मा करू शकतं? HIV, नागिन, गालफुगी आणि फेसिक्युलर
स्टोमॅटायटिस म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम, इकोलीज, पोटात आगाग होते, पोटात जळजळ होते, पोट भयंकर दुखते. पोट दुखतंय म्हणजे न्यूट्री ऑइल घ्या, प्या जरा भरपूर, दिवसात 8 चमचे, 2. गाल फुगी होते, तोंडात ऑइल घ्या, फुगवा जरा मस्तपैकी. शिल्पा शेट्टी कशी करते मस्त ऑइलच्या गुळण्या, तशा करायला सुरुवात करा. नागिन, अंगाला मसाज करायला त्याला दररोज, तुमच्या खाण्यात पिण्यात ठेवा. अँटी HIV म्हणून ते काम करायला लागतं, अँटी कोरोना म्हणून ते काम करायला लागतं. हे सगळं वापरा. गुड फॉर इम्युनिटी, त्याच्यामध्ये लॉरिक ऍसिड आहे, म्हणजे थोडक्यात आईचं दूध, ह्युमन ब्रेस्ट मिल्क. ओके, हे सगळं अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत. आणि नागिनीचा खात्मा करतं. नागिन. ओके, मग देवऋषी करताय, काहीतरी करत बसताय, तेल वापरा ना आपलं. गालफुगी, इन्फ्लुएन्झा व्हायरस, लोअर्स कॅन्डिडा, म्हणजे काही लोकांना असे जंत वगैरे जे आजार होतात, हे सगळं कमी व्हायला लागेल. रिमेडीज बॅक्टेरियल इन्फेक्शन, पोटातले आजार, जंत, कृमी, पोट दुखतंय, हे सगळं बरं करतं न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल. बॉटलच्या बॉटल 5वा. ओके, आणि ज्याचं वय 50च्या पुढे गेले, हमखास 15 दिवसाला एक बॉटल प्यायला सुरुवात करा. त्याला असतं बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, मुळव्याध, पोट गचवतंय, गॅस धरला, मग येतो अटॅक. त्याच्यासाठी न्यूट्री ऑइल त्याच्या देण्यामध्ये वापरा. हे आहे आपलं ज्ञान व्हर्जिन कोकोनट ऑइल. तो रिव्हील म्हणजे क्रांतिकारी, युनिव्हर्स ऑफ हेल्दी ड्वेलिंग म्हणजे तन डोले मन डोले. हिअर वी हॅव अवर 100% ऑर्गॅनिक रॉ म्हणजे कच्च, कोल्ड प्रोसेस्ड उकळलेलं नाही, कोल्ड प्रोसेस्ड. त्याच्यामुळे त्याच्यातले सगळे पौष्टिक तत्व आहेत तशीच राहिली आहेत. सेंट्रीफ्यूज एक्स्ट्रॅक्टेड, अनरिफाइंड आपण सगळं वापरतो. रिफाइंड गोडे तेल, रिफाइंड साखर, रिफाइंड मीठ, काही उपयोग नाही त्याच्यात, काय पौष्टिकता राहिलीच नाही. आपलं अनरिफाइंड प्रोडक्ट आहे सगळे. नॅचरली प्युअर, अरोमॅटिक म्हणजे अरोमा, आपण म्हणतो ना काय वास छान सुटलाय, खाल्ल्यावर कसं जिभेला तोंडाला पाणी सुटतंय माझ्या, अरोमॅटिक. नंतर DXN एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल, द मोस्ट वंडरस म्हणजे चमत्कारी, पोषण टू द मॅजिकली ट्रान्सफॉर्म टू अ टोटल ब्लिस, म्हणजे खाण्याचा आस्वाद, असे आवतं म्हणतो ना आपण मस्तपैकी. त्याच्याकरता न्यूट्रीवेल खाण्यापिण्यात असायला पाहिजे. आणि युनिकनेस काय, आपल्यात काय टाकलं आपण, गॅनोडर्मा. मग हे तुम्ही जेवताना भाजीमध्ये टाकू शकता. फूड प्रिपरेशन, नवीन काहीतरी बनवा, पोरांना खायला द्या, मिस्टरांना खायला द्या, तुम्ही स्वतः खायला सुरुवात करा. याचे तुम्हाला भरपूर फायदे होतील. डाळ भात केलाय, ओके, तर तुमची डाळ बनवली, डाळ तडका बनवलाय, त्याच्यामध्ये न्यूट्री ऑइल टाका. चपातीला ऑइल लावा, पोरं खात नसतील डायरेक्ट तर, आणि त्याच्यातनं तुमच्या यूज इट लाईक घी विथ डाल, म्हणजे तुपासारखं वापरू शकता तुम्ही त्याला. न्यूट्री ऑइल खाण्यापिण्यात भरपूर ठेवा. सॅलड मध्ये टाका, सॅलड मध्ये तुमची प्रतिकार शक्ती वाढण्याकरता. त्याच्यानंतर ऑइल पुलिंग करा, तोंडात ऑइल पकडा आणि हलवा मस्तपैकी. ज्या लोकांना ढेकर येतात, तोंडाचा वास येत राहतो, त्याच्यानंतर हिरड्या दुखत राहतात, दातात फटी पडतात, दातातनं रक्त यायला लागतं, तुमचे दात पिवळे पडायला लागले, दात चांगले व्हायला लागतील, किंवा तोंड कोरडं पडतं, घसा कोरडा पडत राहतो, त्यांनी घ्या. पचन संस्था चांगली करण्याकरता रोज प्या. गरम पाण्यात पिऊ शकता, चहात पिऊ शकता, डायरेक्ट पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. यूज ऍज अ नॅचरल मेकअप. तुमचा मेकअप रिमूव्ह करायचा असेल तर मस्तपैकी असा कॉटन स्पंज घ्या हेल्दी, आणि तुमची स्किन पुसून काढा, थोडंसं ऑइल लावा, आणि ते सगळं टॅन निघून जायला लागेल, छान ग्लो तुम्हाला यायला लागेल. त्याच्यानंतर यू कॅन यूज इट टू मसाज युअर बॉडी. तुमच्या बॉडीला मसाज करा बाबा, नाहीतर मसाज फक्त पहिली अंघोळ ते पहिली अंघोळ, दिवाळी असं करत जाऊ नका. भरपूर मसलचे प्रॉब्लेम यायला लागतात, पाठ दुखायला लागते, स्लीप डिस्क, C1 C2 C3 म्हणजे कुठले मानेचे मणके, L1 L2 L3 L4, लोअर हिप म्हणजे माकड हाडापासून वरते, L1 L2 L3 L4 L5 या ठिकाणी तुम्हाला त्रास व्हायला लागतो, मणक्याचे ऑपरेशन करायला लागतात. डेंजर. तेल लावा ना दररोज, तेल प्या, बॉडी लवचिक राहायला लागेल. गुडघे दुखतात, पाठ दुखतात, कंबर दुखतात, गुडघे बदलायला सांगतात, तेल प्या. गॅनो व्हर्जिन कोकोनट ऑइल लहान मुलापासून सगळ्यांनी घ्या, नुकसान काय नाही. बघा बाळ मस्तपैकी, यू कॅन यूज इट टू मसाज युअर बेबीज. जॉन्सन बेबीने आणायचं, DXN गॅनो व्हर्जिन कोकोनट ऑइलनी मसाज करा, मुलं छान हसी राहतील. अजूनही काय बरं का आपल्याकडे, चबी बेबी ऑइल बाळांच्या करता, ते पण ट्राय करू शकता. मग माणसांच्या कॅटेगरी किती असतात बघा, की एक असतं की स्वस्त, कमजोर आणि बिमार. नवीन गाडी आणली की स्वस्त, कमजोर की गाडी अडकायला लागली, गाडी बिमार झाली की कोणी चालवणार नाही. जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग रेग्युलर करत राहतो आणि गाडी अपडेट ठेवायचा प्रयत्न करतो,
तसंच आपल्याला काय करायचंय, की आपली बॉडी पण असायला पाहिजे. एक झाड असतं बघा, स्वस्थ झाड, म्हणजे त्याला फुलं येतात, नंतर त्याला फळं येतात, आपण ती घेतोय म्हणजे हेल्दी, स्वस्थ, कमजोर, नंतर बिमार. पण स्वस्थ झाड आहे, त्याला पाणीच नाही मिळालं, खतच नाही टाकलं, सुकलं, तर त्याला फळच लागणार नाहीयेत. म्हणजे उत्पत्तीच काय होणार नाही, प्रोडक्टिव्ह काय काम करणार नाही. आपण गाई घेतो, मग त्याला काय वासरू होतं ना, ते 8-10 लिटर दूध द्यायला लागते, ते हेल्दी. पण ती आजारी पडली तर तिला वासरू पण होणार नाही, तिचं दूध पण येणार नाही, ती आजारी पडायला लागेल. मग 3 कॅटेगरी लक्षात ठेवा, स्वस्थ, नंतर कमजोर, नंतर बिमार. ह्या 3 पद्धतीत माणूस सुद्धा आहे. मग काय व्हायला लागतं, की आपण पहिल्यांदा हेल्दी असतो, पण आपण वेळेवरती जेवलोच नाही, व्यायामच केला नाही, चांगलं अन्नच खाल्लं नाही, किंवा आजार झालाय पण बघितलाच नाही, तर आपण कमजोर होतो, थकायला लागतो. जी लोक थकतात ट्रीटमेंट वेळेवरती घेत नाही, ती आजारी पडायला लागतात. मग हेल्दी कसं राहायचं? प्युअर ऑक्सिजन, चांगलं जेवण, स्वच्छ पाणी, सूर्यप्रकाश, व्यायाम दररोज असायला पाहिजे, हेल्दी डाएट राहायला पाहिजे. तर तुम्ही स्वस्थ राहू शकता. खाने से पहले सोचिए, हम जो खाते हैं उसका 1/4 हमें जिंदा रखता है और 3/4 डॉक्टर को जिंदा रखता है. डॉक्टरांची दवाखाने चालण्याकरता लोक मजबूत पार्ट्या करतात दररोज बाहेर. ओके. त्याच्यानंतर खातोय किती तो? 100%. त्यातलं 75% खातोय डॉक्टरचे दवाखाने चालवायला. त्याच्यामुळे उजवीकडे जे दिलंय ना, थम्सअप, कोका कोला, चिप्स, त्याच्यानंतर वडापाव, बर्गर, आईस्क्रीम, तुम्ही मिसळ, हे सगळं जे खाताय ना, पाणीपुरी, हे सगळं जो ऍटम आहे, तुम्ही जास्त जर खात गेला केमिकल युक्त, तर तुम्ही डॉक्टरांचा दवाखाना जास्तीत जास्त भरतात. मग खाण्याच्या पूर्वी पहिल्यांदा विचार करा. कमजोर माणसं म्हणजे काय माणसं? जे लवकर थकतात, ज्यांच्या पोटात गॅस जास्त होतो, ज्यांचं कधी पोट साफ होत नाही, अंगात रक्त कमी, अंगाला सूज येत राहते, सारखी चिडचिड करतात, किरकिर करतात, सारख्या कंप्लेंट करतात, हेच असं करते, ते तसं करते, तू काय करतो ते कधी बघतच नाही. म्हणजे कमजोर लोक, कंप्लेंट जास्त करणारे लोक म्हणजे कमजोर माणसं. हेल्दी नाही, शांत ना डोकं, चिडचिड जास्त करत राहतात, पॅनिक जास्त असतात, ही कमजोर लोक. आणि बिमार तुम्हाला माहितीच आहे, डायबिटीज, बीपी, हार्ट प्रॉब्लेम, कॅन्सर, किडनी फेल, असं नंतर स्वतःच होण्यापेक्षा, आई वडिलांचं होण्यापेक्षा त्यांना द्या ना आता चहा, टूथपेस्ट, साबण, स्पिरुलिना खायला द्या, लोणी प्यायला द्या. म्हणजे इकडं दवाखान्यात जाऊन तुम्ही 7-8 लाख खर्च करताय, त्याच्या अगोदर तेवढे पैसे जाणार नाही डिएक्शन खायला. फक्त घरातले ब्रँड बदलायचे तुम्हाला. चहा आपला, टूथपेस्ट आपली, साबण आपला, मुलांना कोकोजी आत्तापासून द्या, कॉफी प्यायला सुरुवात करा. अशी वेळ तुमच्यावरती येणारच नाही दवाखान्यात जायची, नॅचरल डेथ होईल. ओके, मस्त म्हातारापणापर्यंत तरुण राहायला लागा. त्याच्याकरता सगळं वापरा. दवा से बीमारी ठीक हो सकती है, ना की सेहत. आजार कंट्रोल मध्ये येईल, पण निरोगी आयुष्य परत कधी देऊ शकत नाही. आणि अजून एक बघा, की आप जानते, जिन दवाइयों की पत्ती पर लाल लकीर होती है, उन्हें डॉक्टर की सलाह के बिना कभी नहीं लेना चाहिए. पण बघतो कोण? तेच आणतोय रॅपर, धावतोय मेडिकलला आणि घेऊन येत चाललाय. त्याच्यामुळे अँटीबायोटिक खाताना काळजी घ्या. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्ही ते खाऊ नका. सेहतमंद, ओके, सेहतमंदच राहायचंय, डिएक्शन का. कमजोर झालाय, त्याच्यानंतर तुम्ही बिमार होणार आहे, तर तुम्ही डॉक्टरांच्या गोळ्या खाताय, त्याच्यासोबत तुम्हाला बरं व्हायचंय, डॉक्टरांच्या गोळ्यासोबत चहा स्पिरुलिना चालू करा, परत तुम्ही सेहतमंद होऊ शकता. तुम्ही कमजोर मधनं रिटर्न जाऊ शकता, नाहीतर बिमारीतनं रिटर्न जाऊ शकता. पण बिमारीतनं रिटर्न जाताना थोडा वेळ जास्त लागायला लागेल. मग तुम्हाला आर्जेल खावं लागेल, लोणी प्यावं लागेल. नुसती कमजोरी आली, आता चहा बदला, स्पिरुलिना बदला, भरपूर फायदा व्हायला लागेल. अख्ख्या कुटुंबाने खायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं, सेहतमंद. कमजोर मधनच रिटर्न झाला, आरजीएल 30, 360 आणि स्पिरुलिना 360, हे सगळं घ्या. आज हर घर में समस्या है, यानी आज हर घर में डिएक्शन प्रोडक्ट की जरूरत है, हर घर में है. ओके. थकवा सगळ्यांना येतो. ओके. गॅस प्रत्येकाच्या पोटामध्ये, पोट साफ होत नाही, प्रॉब्लेम प्रत्येक घरामध्ये, रक्ताची कमतरता आहे, अंगाला सूज आहे, चिडचिड, किरकिर, ओके, नोकरीच नाही लागली, नोकरीच गेलीये, गडबड सगळी घरामध्ये. त्याच्यासाठी सगळ्यांनी खायला सुरुवात करा आणि आपण सेहतमंद चांगलं चांगलं राहू शकतो. मग याकरता काय करायचं तुम्हाला? घरातलं इम्युनिटी किटच बदला. चहा, टूथपेस्ट, साबण, स्पिरुलिना, न्यूट्रिवर्जिन कोकोनट ऑइल, हे छोटं किट आहे. पण मी तर म्हणतो की जम्बो किट घ्या, 4-4, 5-5 किट घ्या, स्वतः का लोकांना पण द्यायला सुरुवात करा. याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि मला तुमच्या सगळ्यांचं थँक्यू करायचंय. एवढा प्रचंड पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात पडत असताना सुद्धा 125 पेक्षा जास्त लोक अवेलेबल आहेत. बऱ्याच गावामध्ये नेटवर्क नाहीये, रेंज नाहीये.
कित्येक लोकांचा मोबाईल आहे पण झूम त्यांना कळत नाहीये आणि